पाहायला मिळतो वेगाने. त्याला देखील माहिती आहे की किती महत्वाची विकेट आहे करण ठाकूरची. कारण की करण ठाकूर म्हटलं तर नेहमीच सातत्याने चर्चा राहिली आहे. या पालघरचं नाव सातत्याने ज्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं आणि नेहमीच संपूर्ण अखंड या पालघर टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे करण ठाकूर हे नाव जरूर लौकिक राहिलं. कित्येक मारुती सिरीज या पट्ट्याच्या नावावरती आहेत. कित्येक एका बाजूनी या मॅचेस त्यांनी जिंकून दिलेत आपल्या संघासाठी असं करण ठाकूर. आणि कोण विसरेन वायकट्टा त्या स्पर्धेमध्ये जिथे वामिका स्टार्स पालघर या नावाने एंट्री मारली आणि अशी मारली की डायरेक्ट थेट रनरअप संघ ठरला प्रथमतः वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये. हो इथे फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. जागेवरती थांबून ठेवलाय. खास करून मेहुलजी पाटील यांचं कौतुक केलं जाईल. त्यानंतर त्यांनी खेळताना सुरुवात केली. त्या वायकट्ट्यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी दिली पालघर संघाला आणि तिथून पुढे जे नाव चर्चित राहिलं पालघरचं त्या अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोहोचलंय आणि कारण एकमेव आहे ते म्हणजेच संपूर्ण पालघरकर. कारण की या स्ट्रायकिंगवरती आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅट्समन आहेत. YBCC करताना संघ खेळतोय. क्या बात आहे. आणि संघ मालक स्वतः आलेत आणि सांगतात की करण ठाकूर प्रत्येक चौकाराला रॉयल इव्हेंट्स यांच्या वतीनं प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे करण ठाकूर साठी. हो वा वा एकदा टाळ्या वाजले पाहिजेत या फिल्डिंग साठी. कौतुक करावं लागेल. ही पालघरची फिल्डिंग आहे आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात चर्चा असते या फिल्डिंगची. थोडेसे दुखापत देखील झालेत बघा. एकदा चेक करा विनंती आहे. जर पाण्याची गरज असेल तर पाण्याचं देखील कॉल द्या. आतमध्ये पाणी घेऊन जा लगेच. व्हॉलंटियर कोण उपस्थित आहे त्यांनी चला स्टाफ कोण असेल उपस्थित तर पाणी घेऊन जा लगेच. जे सुमित दुबे देखील गेलेत तिथे. पेशानी डॉक्टर आहेत आणि मैदानात आतमध्ये लगेच दाखल झालेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. काय फिल्डिंग अडवली आहे. 4 धावा मी तर म्हणे कन्फर्म होत्या कारण की करणच्या पाठमधून हा रन आला होता आणि अखेर क्या बात आहे. चित्त्यासारखी वेग. कित्येक असे विक्रम या पालघरनी केलेत. त्याच्यामध्ये फिल्डिंगसाठी अव्वल दर्जाचं हे नाव आहे हे पालघर जिल्हा आणि त्याच्यासाठी खास करून ओळखलं जातं या फिल्डिंगमध्ये. आणि खरंच कौतुक आहे. प्रत्येक संघामध्ये प्रत्येक टीममध्ये आपण पाहिलंय एक फ्लाइंग मॅन एक टॉप क्लास फिल्डर प्रत्येक टीममध्ये आणि त्याच्यापैकी एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय जे ते ऑन स्क्रीन तुम्ही पाहिला. चला वेळ घेऊ नका. तुषार लढे त्याच्यासाठी या 3 बॉल 3 चौकार जर त्यांनी मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जय पाडेकर त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्या वतीनं जरूर असणार आहे. क्या बात आहे. स्ट्राईक वरती तुषार आहेत. नॉन स्ट्राईक वरती करण ही जोडी आहे आणि नेहमी सातत्याने चर्चेत राहिली आहे जोडी देखील. स्ट्राईक वरती तुषार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार. पुनः एकदा कुलदीप इथं पुनः एकदा फल्डर आहेत. एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि एक षटकाचा अखेरीस हे कंप्लीट डाफल जम पोहोचलाय ते म्हणजे 4 या धावसंख्येवरती. काय सुरुवात केली गोलंदाजी करत असताना या टीमने. वा कौतुक करावं लागेल या टीमचं. कारण की एका बाजूला आपण जर पाहिलं तर RRR डहाणू हा संघ खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना YBCC अश्विनी पॅकर्स आता समीरजी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मुख्य आयोजक आहेत. त्यांनी आज पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांच्या बहिणीच्या नावावरती हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. YBCC अश्विनी पॅकर आणि अश्विनी ताई यांच्या नावावरती हा संघ आज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. समीरजी जाधव सर करताना त्यांच्या माध्यमातून हा संघ आज पुरस्कृत करण्यात आला आणि भरपूर मेहनत अफाट लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं आता आज आतुरतेने प्रत्येक जण आपण वाट पाहत होतो. संपूर्ण पालघरकर वाट पाहत होते की पालघर चषक कधी होईल आणि अखेर तो चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चा नक्कीच होणार आहे यात मात्र काही शंका नाहीये. परंतु हॅट्स ऑफ आहे संपूर्ण टीमला. स्वर्गीय आपण पाहिलं तर सुमित दादा प्रतिष्ठान यांना खास करून भरपूर मोठा टीम आहे आणि त्यांचं नावोल्लेख होणं आपण कदाचित उद्याच्या दिवसामध्ये घेऊया जरूर. परंतु मोठी टीम आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर 30-40 त्याच्याहून अधिक मेंबर्स या संपूर्ण प्रतिष्ठानमध्ये आहेत आणि नेहमीच सातत्यानं सामाजिक क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे क्रीडा क्षेत्र असू दे अव्वल दर्जाचं असं नाव आहे ते म्हणजेच स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान. असं देखील नावोल्लेख होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं देखील मेहनत भरपूर आहे. हॅट्स ऑफ आहे.
ओव्हर नंबर आपण पाहतोय 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर करण आहेत, परंतु बॉलिंग मार्कवरती मयूर आहेत. स्ट्राईक एंडवरती करण ठाकूर. पुढचा बॉल, क्या बात आहे, चॉप केला. त्यांना देखील माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 6 ओव्हरची मॅच आहे, प्रॉपरली मॅरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबल आता जर चालू ठेवलं तर शेवटपर्यंत जर आम्ही टिकून राहिलो तर शेवटच्या 12 बॉलमध्ये 20 ते 30 धावा देखील बनवू शकतात. त्यांना देखील माहिती आहे, परंतु इथून 4 ओव्हर चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील. पुढचा बॉल वेगाने टाकण्यात त्याला रफ्तार भरपूर आहे, गोलंदाजी करत असताना प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा एक सिंगल, बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 सिंगल आले. धावफलक जण पोहोचले 7 ऑन अ बोर्ड. पुरुष एकदा बॉल होती यार, राईट आर्म राऊंड विकेट. हो आता देखील क्या बात आहे, हे क्रिकेट आहे. आणि नेहमी आपण पाहत असतो की जेव्हा चौकार येत नसतात, एक्स्ट्रा येत नसतात, तेव्हा सिंगल डबल कॉन्सन्ट्रेशन वरती चालू ठेवणं गरजेचं आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट करण आणि तुषार खेळतात. हो आता फटका इथे हिट करण्याचा प्रयत्न तर केला, फिल्डर आहेत आणि अखेर इथे येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते 7 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय 8 धावावरती. थोडंसं करेक्शन आहे, 8 ऑन अ बोर्ड, 8 धावा. व शेवटचा बॉल आहे इथे अखेर आपण पाहतोय आणि इथे जरूर 1+1 टोटल 2 धावा, एकच मिळेल. ओके, एकच इथे जरूर मिळेल. धावफलक जण पोहोचेल 9 या धावसंख्येवरती, 9 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2चा खेळ कंप्लीट झालाय आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ कंप्लीट आणि 9 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. असं आपण जर पाहिलं तर रात्रकालीन स्पर्धा आहे आज, रात्र क्रमांक पहिली या स्पर्धेची. आणि जवळजवळ आपण जो पाहिलं तर 1:15 वाजून गेला तरी देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. युट्यूबवरती देखील घरी बसल्या बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच त्यांच्यासाठी जरूर माहिती असेल प्रेक्षकांसाठी खास करून, कारण की आज आपण लकी ड्रॉ काढला, तिथे देखील गिफ्ट्स होते आणि अजून 3 दिवस तुम्हाला भरपूर सारे गिफ्ट त्या जरूर प्रेक्षकांसाठी असणार आहे. आणि खास करून आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सायकल देखील दिवस क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जे शेवटचे 2 दिवस भरपूरचे असे करताना गिफ्ट तुम्हाला पाहायला मिळतील. गिफ्ट हॅम्पर्स देखील आहेत, वाउचर आहेत, त्यानंतर कूलर देखील आहे, सायकल आहे, बॅट आहे, कॅप आहे, टी शर्ट आहे, सर्व काही आहे. आणि खास करून ही स्पर्धा मोलाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, आपुलकीची स्पर्धा आहे. आणि स्ट्रायकेटवरती आपण पाहतोय जरूर ऑन स्क्रीन करण ठाकूर त्या नावाची चर्चा राहिली आहे. त्याच्या नावामध्येच आहे रन, त्याचं नाव करण आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो इथे बॅकफूट लावून लेट कट केला. त्यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु प्रॉपरली बॅटवरती बॉल येत नाहीये. जर सामना जिंकायचा तर धावा येणं देखील गरजेचं आहे, करणच्या पाठमधून रन येणं गरजेचं आहे, सर्व काही पाहायला लागेल. आणि तुषारला आता हुशार बनावं लागेल, कारण की आता धावा बनवणं इथून पुढे गरजेचं आहे. ओव्हर नंबर 3चा काय प्रगतीपथावरती आहे. आता टॉप गिअरवरती गाडी ढकलावी लागेल, शिफ्ट करावं लागेल. पुढचा बॉल टप्पा चांगला आहे, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल येतोय, अतिरिक्त धाव इथे जरूर मिळेल एक्स्ट्राच्या मदतीनं. स्कोर कार्ड मध्ये चेंज. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक्स्ट्रा येतात, एक्स्ट्रा जरूर पाहायला मिळते. प्रेशर आहे आणि ते दिसून येते, कारण की विकेट अजूनही गेलेली नाही आहे. विकेट सांभाळून ते खेळतात, त्यांना देखील माहिती आहे. पुढचा बॉल यावेळी चॉप केलाय, फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचलते, म्हणजे 14 धावसंख्येवरती, 14 ऑन अ बोर्ड. 4 बॉल आणि 14 धावा धावफलकावरती. शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टू गो, आखरी दोघे देशेष. शेवटचे 2 बॉल स्ट्राईक करण. पुढचा बॉल पुन्हा एकदा सिंगल, क्या बात आहे. काहीतरी वेगळं दिमागामध्ये चालू आहे, काहीतरी वेगळं डोक्यामध्ये करणच्या, की अशा पद्धतीचा खेळ खेळायचा आहे. तर नंतर थोडंसं अटॅकिंग मोडवरती जावं लागेल, हेच म्हणावं लागेल. आता शेवटचा बॉल उर्वरित आहे आणि धावफलक 15 धावसंख्येवरती, म्हणजे 17 बॉलमध्ये 15 धावा बनवल्यात आतापर्यंत या दोन्ही बॅट्समननं. पुढचा बॉल गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तर केला, अखेर मिसफिल्ड आणि अखेर शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलाय. बॉल चाललाय सीमा पार, तुषार बनला या बॉलवरती हुशार, चौकार. क्या बात आहे, करणसाठी अजून एक संधी आहे. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. तर सनी राठोड यांच्या वतीनं जरूर कॅश प्राईज असणार आहे, तर म्हणजेच 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या वतीने देखील आहे. क्या बात आहे, म्हणजे आता कॅश प्राईज ऑन झालाय. आणि या धावफलक आपण जर पाहिला तर जाऊन पोहोचलं 19 धावा. करण आणि तुषार ही जोडी आहे. तुषारच्या बाटमधून एक चौकार आलाय
करण आता विचार केला. करणचा 6 बॉल फेस करत असताना 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मयूर माची आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4. पहिला बॉल भरपूर बाहेर आणि यावेळेस आपण पाहतोय वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. एक के ऊपर एक फ्री. क्या बात आहे. करणनी जर 3 बॉल 3 चौकार लगातार सलगचे ठोकले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज कुणाल म्हात्रे यांच्या वतीनं जरूर असणार आहे. कुणाल म्हात्रे यांचं देखील आता ATM ऑन झालाय आणि संधी जरूर त्यांच्या वतीनं देखील आहे. कॅश प्राइज ऑन आहे. कुणाल दादाचा जर विचार केला तर आता कॅश प्राइज तर आहे परंतु मेहनत देखील भरपूर घेतली आहे. 23 धावा फलकावरती आहेत. तिन्ही वाईट आपण पाहतोय. खरं आता टाकण्यात आलं. यावेळेस मलिंग हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तर केला आणि अखेर तुम्हाला पाहायला मिळेल एक सिंगल मीडिया स्ट्राईक रोटेट झाली आणि करण आता स्ट्राईक एंडवरती आहे. अजून प्रत्येक जण वाट पाहतोय की करणच्या बॅटमधून चौकार येणं गरजेचं आहे. कधी तो चौकार येईल, कधी टाळ्या वाजतील, कधी शिट्ट्या होतील. हो क्या बात आहे. काय फटका होता. नजाकत बराचा स्ट्रोक करणच्या बॅटमधून आला परंतु डिक्लेअर झोन आहे. कदाचित जर इथे 360 मैदान असता चौकार मिळाला असता परंतु अगदी प्रॉपर टाइमवरती बॅट इथे टाकली आणि अखेर एक सिंगल मीडिया स्ट्राईक रोटेट. हो गॅप मध्ये इकडे गॅप मोठा नाही धावांचा टोटा. छोटा तीर परंतु वार करे गंभीर. छोटा पॅकेट बडा धमाका. तुषारचा वार ठोकलाय चौकार पट्ट्यानं. काय बॅटिंग करतोय तुषार लडे. आज लडे समोरच्या गोलंदाजावरती खेचतोय कडक फटके. तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आहे. हे जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगल्या खेळाडूची ओळख आहे. ज्या प्रकारे या चौकार येतात परंतु सातत्याने चौकार मारणं इम्पॉर्टंट नाही आहे. चौकार नंतर स्ट्राईक रोटेट करणं, सिंगल येणं हे देखील ओळख राहिली एक मोठ्या खेळाडूची आणि तेच करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आता देखील चॉप करतोय. क्या बात आहे. हे करणला माहिती आहे की समोरच्या बाजूनी हार्ड हिटिंग बॅटिंग चालू आहे. अटॅकिंग मोड ऑन आहे आणि त्याचमुळे माझी साथ देणं इथून पुढे फार गरजेचं आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती. ह्याच्यानंतर अजूनही 12 बॉल आहेत त्यामुळे तो धावा बनवू शकतात. त्यांना देखील माहिती आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. यावेळेस फिल्डर आहेत परंतु अखेर ओव्हर होते कंप्लीट आणि 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 31 धावा धावफलकावरती जरूर आहेत. 31 ऑन बोर्ड. ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाच्या आतमध्ये होतोय. चल येस बॅक टू क्रिकेट. एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाला. तसंच थोडीशी प्लॅनिंग जरूर दोन्ही टीम्स मध्ये झाली असेल. 31 धावा तर दाफलकावरती बनले गेल्यात आणि आता ओव्हर नंबर 5 साठी इथे आमंत्रित करण्यात आले. गोलंदाजी मार्कवरती हर्ष यांना आमंत्रित करण्यात आलंय आणि स्ट्राईक एंडवरती करण आहेत. हो इथं फटका आज बसत नाहीये प्रॉपरली कारण की टायमिंगचा वापर करायचा प्रयत्न तर करतात परंतु प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. बॅटवरती बॉल येत नाहीयेत परंतु ओळख नेहमीच राहिली कारण की मैदानाच्या चौफेर बाजूला बॅटिंग करणं करण ठाकूरची ओळख आहे. पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये बॉल.
पहिल्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली, तसं एक डॉट बॉल आला आणि तुषार आता स्ट्राईक एंडवरती आहे. हो, बैठक स्ट्रोक फटका चांगला आहे आणि इथे अखेर थोडंसं क्लोज कॉल होता. अखेर वाटलं होतं की बॉल जाईल, तदनंतर टप्पा पडला आणि टर्न झाला, बॉल मागे गेला. एक सिंगल इथे मिळते डिक्लेअर झोन मध्ये. सिंगलच्या मदतीने दाफलक आपण पाहतोय जाम पोहोचलोय 33 धावा दाफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल, हो पुढचा बॉल पाहायला मिळेल. अंपायर्स कॉल येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीनं दाफलक 34 धावा. व पुढचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु बॉल बॅकड्राईव्ह केलं. हर्ष ते होते, चांगलं कलेक्शन केलं बॉलचा. बॉल थांबवलं. आज करणची बॅट बोलत नाहीये असं म्हणावं लागेल. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. आता इथून पुढे या 8 बॉलमध्ये किती धावा बनतील. हो, इथे अखेर हे प्रेशर आहे आणि ते बनवलं होतं समोरच्या गोलंदाजानं. महत्वाची विकेट आणि ते करण ठाकूरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद करण. बिग फिश इन नेट आणि परतावं लागलाय. महत्वाची विकेट होती, मोलाची विकेट. करण यांना परतावं लागलं. बॅटर आता साहिल आलेत मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 3 वरती. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावं लागेल साहिलला. साहिल जाधव. पुढचा बॉल पुन्हा एकदा, क्या बात आहे, काय गोलंदाजी राहिली आहे हर्षची. खरंच कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त इथे धावा खर्च केल्या 3 आणि एक महत्वाची विकेट जी करण ठाकूरची घेतली. वा, कौतुक करावं लागेल. कुठेतरी धावा इथे थांबवण्याचं काम केलंय. 34 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. आता शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत आणि या 6 बॉलमध्ये किमान मी तर म्हणेन 12 ते 15 धावा येणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. तर इथे थोडंसं फायटिंग टोटल समोरच्या संघाला देऊ शकतात, कारण की बॉलिंग अटॅक देखील चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय YBCC अश्विनी पॅकर्सच्या संघाचा. खास करून समीरजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. की भरपूर मेहनत आमच्या समीर दादांची आणि त्यांच्या माध्यमातून करताना तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. हा संघ इन ॲक्शनमध्ये खेळतो. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे करण ठाकूर यांचा. आणि आज चांगल्या पद्धतीची कामगिरी करणं फार गरजेचं आहे. 34 धावा. बॉल तयार. व पुढचा बॉल, यावेळी पुन्हा एकदा आत्महत्या केली आहे आणि तुषारला परतावं लागेल. ज्या प्रकारे करणची विकेट गेली, लगेच मी तर म्हणेन लाईन लागली की काय. आणि पुन्हा एकदा वन मोर विकेट. तुषार बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. क्या बात आहे, आपण प्रत्येक जण वाट पाहत होतो आणि अखेर मैदानाच्या आतमध्ये येतोय, दाखल होतोय प्रेम मोरे. कोणाची वाट पाहताय, तो आलाय आणि प्रेम मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्याने चर्चा राहिली आहे प्रेम आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रेम मोरे. ओहो, पहिला बॉल, एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, अपील तर करण्यात आलं, परंतु अंपायर्स कॉल काय अजूनही येत नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे, पाहावं लागेल. इथे येतोय व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. बघा, अल्ट्रासाठी रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा नाही आहे, कारण की अजून या टेनिस क्रिकेट पटलावरील कोणी अल्ट्रासाठी रिव्ह्यू घेतलेला नाहीये आणि या तो मिळणार देखील नाहीये. दाफलक आपण पाहतोय जम पोहोचलोय 35 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. जुनी शेवटचा आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आठफुटला पुन्हा एकदा रूम घेऊन खेळण्याचा प्रयत्न त्रोत केलाय आणि ते प्रेम मोरेला परतावं लागेल. ज्या प्रकारे आले त्या प्रकारे मागे परत जरूर फलंदाज होतील बाद. धीरज आल्यात नॉन वरती. लाल्या कारण अर्थाने या नावाने प्रसिद्ध आहेत आणि जेव्हा कुठलाही मोठा खेळाडू असतो सातत्याने चर्चेत असतात ते नाव, त्याच्यामध्ये लाल्या एक नाव देखील जोडलं जाईल. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. हलक्या हाताने एक सिंगल मिळते. भरपूर वेळानंतर सिंगल आले असं म्हणावं लागेल. ज्या प्रकारे करण तुषारची विकेट गेली त्यानंतर धावा बनल्याच नाही आणि आता शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 टू गो, आखरी 2 गेंदे शेष.
हो फटका चांगला आहे, क्या बात आहे. लाल्याचं नाव घेतलं आणि त्याच पद्धतीचा फटका. घुटना टेक और चौकार देख भिरकावून दिला या बॉलला. आणि महत्वाच्या क्षणी हा सितारा चमकतोय, त्याचं नाव आहे लाल्या. काय पट्ट्याने फटका खेचलाय, खेचलाय नाही तर समोरच्याला ठेचलाय, त्याच पद्धतीचा फटका आहे. वा, चर्चा तर होणार आहे. एकच मारलाय पण असा सॉलिड मारलाय. ओ पुढचा बॉल यावेळेस बॅटर पासून दूर ठेवला, परंतु ते उंगली उपर विकेटचं बटन तब्बल 40 वरती नेऊन ठेवलाय. परंतु त्या लाल्याच्या चौकारसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. काय फटका खेचलाय लाल्याने. आणि इथे विकेट जरूर मिळते अखेर. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 41 धावांचा पाठलाग करायचा. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस जरूर करणार आहोत. चला दोन्ही टीम्स आपण इथे उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम स्कॉर्पियन आणि TTS. चला टॉस करतोय आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि टॉस करण्यासाठी आपण जाव्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. उत्कर्ष पाटील सर. सुमित चला या टॉस साठी दोन कॅप्टन, एका बाजूला TTS आणि TTSच्या साथीनं स्कॉर्पियन. आमिर भाई फार वर्ष क्रिकेट आणि अगदी पालघरच्या क्रिकेटला एक जुनं जाणतं नाव आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या माध्यमातून इथून TTS संघाचं सातत्याने ज्यांनी कमान सांभाळलंय आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. मागचा कॉइन इन स्पिन होईल. एका बाजूला स्कॉर्पियन आणि टॉस करण्याकरिता सुमित दुबे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या मागचा कॉइन आपण स्पिन करणार आहोत. कॉइन अनुज सर तिथून कॉइन देतात. इथं मागचा कॉइन स्पिन आणि सुमित दुबे या स्पर्धेसाठी त्यांनी देखील अथक परिश्रम घेतलेत. TTS संघाचा कॉल यावर हर्ड अँड टेल या नाण्याच्या दोन बाजू आपण पाहणार आहोत. टेल्स इज कॉल आणि इट इज टेल. थँक्यू सो मच सुमित दुबे. एकंदरीत आमिर भाई या मागचा टॉस जिंकला. खऱ्या अर्थानं टॉस जिंकला हा एक मुद्दा थोडासा बाजूला ठेवतो. तुम्ही ज्यावेळेला मेन रोडवरनं इथे आलात, हे मैदान पाहिलं, त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया कशी होती? मैदान पाहून फारच चांगलं वाटलं. आम्ही काल पण आलेले होते आर्यनमध्ये खेळायला. रात्री इकडे आलेले, करणने आम्हाला इकडे इन्व्हाइट केला की येऊन बघून जा. तर आम्ही बघून फार खुश झाले की असं टुर्नामेंट कधी झालंच नाही मिळत ना. असं हे पहिले आम्ही जे खेळत होते 30-35 वर्ष कधी असं बघितलं ना, कधी असे विचार पण नाही केला होता ना. आज हे टुर्नामेंट बघून आम्ही फार खुश झाले. आता खऱ्या अर्थानं जाऊया टॉसकडे. टॉस जिंकलात, प्रतिस्पर्धी संघ तोही बोईसरचा चर्चेतला संघ आहे. मागील स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही क्वालिफाय, सेमीफायनल या रेसमध्ये चालू आहे सध्या TTSचा खेळ. तुम्ही टॉस जिंकलात, तुमचा निर्णय या मॅचमध्ये काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण आपण इथे 80 धावा देखील पाहिल्या, 75 होताना पाहिल्यामुळे तर कमीत कमी स्कोर 40-35 देखील पाहिल्या. तुम्ही ज्यावेळेला क्षेत्ररक्षण कराल त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 35 ते 40. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा. तुम्ही टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग लेते हम पहिला. आता तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. त्यांनी सांगितलं की 30 ते 40 रनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील. तुम्ही 6 षटकं खेळणार, त्यावेळेला तुमच्या बॅटमधनं किती रन होतील? 45 प्लस मारने की कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? अभी तक का पूरे बोईसर पालघर में सबसे बढ़िया टूर्नामेंट यही है. थँक्यू सो मच. हे होते स्कॉर्पियनचा कॅप्टन. टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे TTS बोईसर संघानं आणि प्रथमतः स्वीकारली ती म्हणजेच गोलंदाजी. इन्व्हाइट टू बॅट स्कॉर्पियन बोईसर. नेक्स्ट मॅचला त्यावेळेला सुरुवात होईल, परंतु आता जाऊया या दुसऱ्या इनिंगकडे आणि ज्यावेळेला सुरुवात त्यावेळेला व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थात अनुज कृष्णकांत मोरे सरांना ऐकूया मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क अँड कॅमेरामॅन. थँक्यू. थँक्यू सो मच उत्कर्ष पाटील सर. यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि टॉस जरूर झाला. टॉस बॉक्सवर जरूर न्यूज देखील आली आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं आता एक ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे या पालघरमध्ये अर्थातच यशवंत ठाकूर सर यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. करण ठाकूर यांचे बंधू देखील आहेत. या मी विनंती करेन यशवंतजी ठाकूर सर, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जाव्या मैदानाच्या दिशेने, ऑन गोईंग मॅचच्या दिशेने पुढे एकदा वळतोय आणि दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. एका बाजूला जुनेद नॉन स्ट्राईक एंडवरती मयूर ही जोडी आहे आणि बॉलिंग मार्कवरती करण ठाकूर. भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेची घेतली आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ही जिम्मेदारी त्यांनी आता मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. जरूर बॉलत यार पुन्हा एकदा. हो, यावेळेस बैठक स्ट्रोक आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केलाय खरा आणि इथे येते विकेट. पहिलाच बॉलवरती धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम ट्रिपल आर डहाणू संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर आता इनॅट नंबर 3 वरती सुमित येतात. सुमित तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे करणला. करण ठाकूर सातत्याने चर्चा राहिली आहे. अखंड महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात जे नाव आज पोहोचलंय, पालघरमध्ये सातत्याने या क्रिकेट क्षेत्राला दखल घेण्यात ज्यांनी भाग पडला तो खेळाडू करण ठाकूर. आणि कित्येक असे मारुती सिरीज आपल्या नावावरती केल्यात आणि कित्येक आपल्या एका हाताने तलवार नक्कीच लढवली आहे प्रत्येक मॅचमध्ये. असा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर वनचा खेळ. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर एक सिंगल, स्ट्राईक रोटेट, सिंगल ऑन अ बोर्ड, 1 ऑन अ बोर्ड. विकेटची वाट जरूर पाहत असतील खेळताना, खेळत असताना, कारण की आता विकेटची जरूर गरज आहे. सिंगल डबल जर येत राहतील तर समोर विकेट देखील येणं गरजेचं आहे, डॉट्स देखील येणं गरजेचं आहे. रात्रीचं पर्व तुम्ही जरूर पाहताच. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान पालघर चषक आज जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. खेळताना त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा आणि या संपूर्ण आज जी मेहनत आहे ना त्यांच्या बंधूंनी केली, छोटे बंधू आहेत समीर दादा, त्यांच्या माध्यमातून खरातनी ही स्पर्धा आपल्या संकल्पनेतून आली समोर. तदनंतर आमचे तुषारजी मोरे असतील, तदनंतर जरूर वाणी सर असतील, संपूर्ण त्यांची टीम, तसंच करण असेल, तदनंतर त्यांची संपूर्ण टीम नेहमीच आपण पाहिली आहे. मगाशी देखील उल्लेख केला की भरपूर मोठी टीम आहे. आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतो. अखेर डाय मारली परंतु त्याच्या बाहेर आवाक्याच्या 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळतात 4. चौकार आलाय करण ठाकूर वरती. ते हल्ला चढवलाय, प्रहार आलाय आणि बॉल थेट सीमारेषा बाहेर. चौकार येतोय. IBCC अश्विनी पाकरचा संघ खेळतोय. संघाचे पुरस्कर्ते समीर दादा, परंतु आता जरूर चाहूल लागली असेल की मॅच जिंकणं फार गरजेचं आहे मैदानात 7 मध्ये आणि ती जिंकून दाखवणं फार गरजेचं आहे मैदानावरती खेळत असताना करण ठाकूरला. पुढचा बॉल करणचा, सोवर 1 आणि इथे अखेर विकेट. बारी बारी सबकी है, कभी हमारी है तो कभी तुम्हारी है, एक तेरी है तो एक मेरी है. विकेटचं बटन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतो अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजय आणि खेळताना त्याचे समेत आपण पाहतोय सुमित आणि अजय ही जोडी. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आनंद आलेत. षटक क्रमांक आपण पाहतो 2. धावफलक आपण जर पाहिलं तर 7 या धावसंख्येवरती. कदाचित जर तो चौकार आला नसता, चित्र थोडंसं वेगळं असतं, तर 7 धावा धावफलकावरती आहेत. त्या चौकारानंतर धावफलक आपण जर पाहिलं तर 7 या धावसंख्येवरती आहेत. 7. हो, वेगळ्या शैलीची गोलंदाजी. क्या बात आहे, काय गोलंदाजी राहिली आहे, लाजवाब. क्या बात आहे. याच गावातील एक जुने जाणते खेळाडू म्हणून ओळख राहिली आहे संतोष अण्णा आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना त्याच टीम मधले खेळाडू देखील आहे. कदाचित त्याचे गुरेवरी असावेत आणि त्याच पद्धतीची त्यांना पाहून ही गोलंदाजी शिकलेत की काय.
असे कित्येक क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहत असतो गुरु शिष्य ही जोडी. आणि अजून येणाऱ्या काळामध्ये कमी वयामध्ये भरपूर चांगला खेळ इथे दाखवला. अजून पेस वाढू शकतो, अजून प्रॉपर टप्प्यावरती शिकणं फार गरजेचं आहे. आणि आता चांगल्या पद्धतीने ते कामगिरी करतात. आनंद, वा, कौतुक करावं लागेल. एक यंगस्टार आहे, उभरता सितारा आहे. हो, आता देखील चांगल्या टप्प्यावरती आहे. आणि टप्प्यावरती गोलंदाजी कुठलाही गोलंदाज करतो ना, तो कधी अपयश ठरत नाही. आणि त्याच पद्धतीवरती गोलंदाजीच्या टप्प्यावरती जोरावरती आनंद गोलंदाजी करतोय. वा आनंद. पुढचा बॉल. ओहो ओहो, क्या बात आहे. काय टप्प्यावरती गोलंदाजी आहे. छोटा पॅकेट, बडा धमाका, रफ्तार. आणि त्या रफ्तारवरती नियंत्रित गोलंदाजी कशी असते त्याचं उत्तम उदाहरण देतोय आनंद मैदानाच्या आतमध्ये. वा, बॅट्समॅनला समजत नाहीये कशा पद्धतीची गोलंदाजी होती, कुठल्या वेगाने येतोय बॉल आणि कुठला टप्पा इथे टाकतोय गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, आता टप्पा तर चांगला होता, परंतु इथे लाईन खराब आहे, लेंथ खराब आहे. थोडीशी वाईट बॉल होतोय. एक्स्ट्राच्या मदतीनं लेग स्टिकच्या बाहेरून हा बॉल ट्रॅव्हल. आणि धावफलक 10 आहे धावसंख्येवरती. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. 4 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 3 धावा इथे जरूर खर्च केल्यात आनंदनं. त्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे, 2 सिंगल. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक सिंगल मिळतीये. आणि एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जर पुसेल तर म्हणजे 11 धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अजय. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल, यॉर्कर लेंथ. आणि इथे देखील एक सिंगल. क्या बात आहे. फक्त इथे 5 धावा खर्च केल्यात या पट्ट्यानं. त्याचं नाव आनंद, कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. आणि धावफलक जर पोहोचलाय ते म्हणजेच 12 धावसंख्येवरती. रनअप इक्वेशन आपण पाहतो. येणारे 24 बॉल आहेत आणि 29 धावांची गरज या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना टीमला. RRR डहाणू हा संघ खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना YBCC हा संघ अश्विनी पाकर्स या नावाने आज दाखल झालाय. आणि नक्कीच समीरदादा यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो इंडिव्हिज्युअल दुसरं षटक. करण ठाकूर आलेत, ओव्हर नंबर 2 वैयक्तिक घेऊन आलेत. आणि संघासाठी तिसरं षटक. बॉलिंग मार्कवरती तयार होतात. रात्रीचं पर्व अंडर द फ्लड लाईट्स. ओ, पहिलेच चुकी, हातातून कदाचित निसटला असावा बॉल. आणि ते वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. जेव्हा रिलीज पॉईंट होता तेव्हा आपण पाहिलं थोडंसं अगदी फ्लायटेड बॉल देण्याचा प्रयत्न केला. बॉल कदाचित सुटला असावा. हा वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा स्लोवर 1 टाकण्याचा प्रयत्न तर केला. अखेरीत एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जर पोहोचले ते म्हणजे 14 ऑन बोर्ड. जुनी मॅचमध्ये ट्विस्ट काही घडू शकते मॅचमध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर RRR डहाणू हा संघ खेळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल डहाणू संघाचं. कारण की लाजवाब गोलंदाजी, बॉलिंग अटॅक फार चांगला ठेवला. आणि महत्वाच्या विकेट ज्या मिळवायच्या होत्या त्या मिळून दिल्या. कमीत कमी धावा इथे रोखण्याचा प्रयत्न देखील मी तर म्हणेन सफल ठरलाय. परंतु समोर आपण जर पाहिलं तर नक्कीच आपल्या मैदानावरती खेळत असताना चांगल्या पद्धतीची कामगिरी करणं गरजेचं आहे. टीमचं आपण जर पाहिलं तर आमचे मेंटर वाणी सर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. भरपूर मेहनत आहे, परंतु आता या स्पर्धेची चर्चा जरूर करत असतील. आणि या टीमवरती पूर्णपणे, या मॅचवरती पूर्णपणे डिपेंडेंट असेल. फोकस जरूर या मॅचवरती आहे प्रत्येकाचं. बॉलिंग मार्कवरती करण तर आहेत, परंतु आता चांगली गोलंदाजी, डॉट येणं ती इम्पॉर्टंट आहे, विकेट येणं इम्पॉर्टंट आहे. परंतु काय बॅटिंग करतात अजय आणि सुमित ही जोडी. पुढचा बॉल, क्या बात आहे. सिंगलचा खेळ चालू आहे. त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. सिंगलने ते धावा होऊ शकतात. बुनबुनचे सागर बनतात. त्याच पद्धतीचं आपण नेहमी म्हणत असतो, सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण की ज्या प्रकारे मुंबईची लाईफलाईन ही लोकल ट्रेन आहे, त्याच पद्धतीचं सिंगल डबल हे नक्कीच लाईफलाईन आहे क्रिकेटचं. आणि त्याच पद्धतीचं सिंगल डबल चालू आहे मैदानावरती. हो, पुढचा बॉल. आता इथे डॉट येतोय. डॉट बॉल आलाय आणि जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता होत असताना धावफलक 16 धावसंख्येवरती स्थिरावलाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. 41चं टार्गेट आहे. 16 धावा तर धावफलकावरती बनल्या तर गेल्यात. इक्वेशन आपण अजूनही पाहिलं तर 20 बॉल आणि 25 धाव्यांची गरज आहे. 20 बॉल 25 धाव्यांची गरज इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल आहेत. हो, पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय हा देखील आलाय डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि प्रॉपर टप्प्यावरती. आम्ही नेहमी म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण करतोय. वा,
करणचं कौतुक करावं लागेल. आता शेवटचा बॉल आहे, इम्पॉर्टंट बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय या बॉलवरती मी तर म्हणेन मॅच डिपेंडंट आहे की काय, कारण की अजूनही 25 धाव्यांची गरज आहे. 19 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. ओ यॉर्कर लेन. आता व्हेरिएशन तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. एक सिंगल एक वडली गेली आहे, सिंगल इथे जरूर मिळेल. धावफलक 17 आणि आता 17 म्हणजे अशुभ संख्या. 17 वरती खतरा कोणाला असणार आहे हे मॅच मात्र सांगून जाईल. आता येणारे आपण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असणारा टीम ट्रिपल आर डहाणू या संघाला. मॅच ऑन आहे, कोणी जिंकू शकतं ही मॅच आहे, कारण की अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कधी काही घडू शकतं सांगू शकत नाहीये. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक आणि पालघर चषकामध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. एक क्रिकेटचा कुंभमेळा आहे, क्रिकेटचा रणसंग्राम आहे, क्रिकेटची जत्रा आहे आणि क्रिकेटची पंढरी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही या क्रिकेटचा जरूर त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पण शिवम मग असं देखील आपण म्हटलं की सातत्याने एका क्षणावरती चेंज होतं ते म्हणजे क्रिकेट आहे. एका बॉलमध्ये आपण पाहिलं की 10 धावा बनताना देखील क्रिकेटमध्ये पाहिल्यात आणि 10 बॉलमध्ये 2 ते 3 धावा डिफेंड होताना देखील पाहिल्यात. हे क्रिकेट आहे. पुनश्च एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आमंत्रित करण्यात आल्या आनंदला. हो इथं देखील बॅटची एज मागे गेलाय. लॉंग स्टॉपला बॉल नॉनस्टॉप थांबत नाहीये आणि एक सिंगल मिळते. बॅटची एज हलकीशी. धावफलक 18 धावसंख्येवरती सिंगलचा खेळ चालू ठेवणं त्यांना देखील माहिती आहे गरजेचं आहे. आनंद पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवरती आहे. ओ पुढचा बॉल, क्या बात आहे, टाळ्या वाजल्या पाहिजेत. अनप्लेबल बॉल, आनंदचा बॉल होता आणि मॅजिकल डिलिव्हरी. काय मिस्टेरियस गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, कौतुक करावं लागेल. येणारा फ्युचर स्टार आहे पालघरचा आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. परंतु आता थोडंसं चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. वाईट +1 म्हणजे टोटल इथे 2 धावा ऍड होतात. समीकरणमध्ये चेंज होईल. धावफलक जम पोहोचल 20. अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो, कधी कलाटणी देऊ शकते मॅच. काय होईल, शांतता मैदानाच्या बाहेर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये गरमी आहे. क्या बात आहे, काय टप्प्यावरती गोलंदाजी. इथे चूक घडली आहे. लाऊड अपेल ते करण्याचा प्रयत्न तर केलाय आणि एक सिंगल जरूर मिळेल. विकेट किपर चूक करत नाही, प्रेम तिकडे होते, थोडीशी चूक प्रेम कडून घडली. 21 21 धावा धावफलकावरती आहेत. जुनी 20 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. येणारे 15 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. बॉल होती यार. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा जागेवरती आणि धोक्याची घंटा. विकेट इथे प्राप्त झाली आहे. विकेटचा सॅक्रिफाईस होत असताना सुमितला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मॅच आता टर्न झाली की काय, मॅचला कलाटणी दिली का काय या विकेटनं. विकेट न्यू बॅटर आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अंकित इथे उपस्थित झालेत जरूर, परंतु कौतुक करावं लागेल आनंदचं. येणारा नक्कीच काळामध्ये पालघरचं नाव जरूर लौकिक होईल आणि यस प्रेक्षकांची अफाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक ऑन स्क्रीन तुम्ही आहात, दिसतात जरूर, कारण की जवळजवळ आता 2 वाजायला आले तरी देखील प्रेक्षकांची साथ तुम्हाला पाहायला मिळते. ही पोचपावती आहे क्रिकेटची. नेहमीच आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा प्रेक्षकांची साथ, टाळ्या शिट्ट्या होतात, जल्लोष होतो, तेव्हा मजा येते क्रिकेटमध्ये. हो इथे देखील सुंदर गोलंदाजी, क्विक रनिंग, परंतु अखेर चांगला थ्रो इथे केला तुषारने, चांगला डिस्टन्स कव्हर केलं. त्यानंतर थ्रो देखील लगेचच क्विक रिॲक्शन आणि अखेर एक सिंगल कंप्लीट होते. शेवटचा बॉल आहे, ॲक्शन रिप्ले, क्या बात आहे, काय फिल्डिंग केली वेगानं आणि एक सिंगल आली. पुढचा बॉल शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अंपायर्स कॉल येतोय वाईड. बिग वाईड आहे, अंपायर्स कॉल येतोय वाईड येणार आहे. धावफलक मध्ये चेंज. आता अजूनही आपण जर पाहिला तर जरूर समीकरणमध्ये चेंज. 13 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे. एक चौकार या मॅचला बदलू शकतो आणि इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. मेहनत करावी लागेल प्रचंड दोन्ही टीम्सला मैदानाच्या आतमध्ये. एका संघाला धावा वाचवायच्या आहेत, दुसऱ्या संघाला धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल, क्या बात आहे, काय सेन्सिबल क्रिकेट आज खेळतो अजय. वा, अजयचं कौतुक करावं लागेल. सिंगल खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. येस टेक्निकल रूम कडे आपण जरूर वळतोय, जिथे आमचे ऑफिशियल टेक्निकल रूम मध्ये जॉईन आहेत. हिमांशू
तिथे जरूर उपस्थित आहेत. प्रॉपर पाटल नेटवर्क याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल, जे मिक्सिंग करतात. संपूर्ण जे 6 कॅमेऱ्यांना आज एकत्र आणतात आणि एक वेगळी बोटांची जादू म्हणून ओळख राहिली आहे. आमचे हिमांशू तिथे उपस्थित आहेत. प्रॉपर क्लिअरिटी विथ क्वालिटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि संपूर्ण आमचे कॉम्बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे शिवम सर देखील उपस्थित आहेत. प्रॉपर तिथे देखील स्कोरिंग केली जाते आणि स्वर अक्षरामध्ये जरूर हे स्कोर कार्ड सजलं जातोय. आमची संपूर्ण आमचे कॅमेरामॅनची टीम त्यांचं देखील विशेष कौतुक. जे कपिल पाटील तिथे एका बाजूला आहेत, सूरज यादव आहेत, अकुल यादव देखील आहेत, अनुराग चव्हाण आणि उत्सव मिश्रा आणि अमित यादव, ऋषी बदाने, सर्वांचं नाव घेणं नक्कीच उल्लेख होणं फार गरजेचं आहे. कित्येक वर्ष या संपूर्ण पाटील नेटवर्कला एकत्र जपलंय आणि नेहमीच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यस, पुन्हा एकदा एक ॲक्शन मोड पालघर चषकामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, जिथे एक्झिबिशन मॅच, खास करून प्रेक्षणीय लढत. एका बाजूला टीम पालघर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम बोईसर. या दोन्ही खरं टीम्समध्ये तुम्हाला बॅटल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर बेस्ट ऑफ बोईसर अभिषेक टेनी इन ॲक्शनमध्ये ॲज अ कॅप्टन, दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ पालघर करण ठाकूर इन ॲक्शनमध्ये कॅप्टन कुल दोन्ही तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये अभिषेक टेनी देखील एक कित्येक मॅन ऑफ द सिरीज या तब्बल 2 वर्षामध्ये आपलं नाव ज्यांनी सातत्याने बोईसर पासून ते मुंबईपर्यंत पोहोचवलंय, असा खेळाडू अभिषेक टेनी देखील उद्या इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ऑफरचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, इथे एक सिंगल बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आदित्य आलेत. आदित्य षटक क्रमांक 5वा, पहिला बॉल इथे सिंगल आणि येणाऱ्या 11 बॉल आहेत आणि 16 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो आता मैदानात 7 मध्ये अंकित आहेत. व फटका चांगला आहे आणि अखेर मोक्याच्या क्षणी मारलेला चौका पाहायला मिळतोय. वा, या पट्टाने करून दाखवलंय. लेट आले होते आणि त्याने देखील सांगितलं असेल, आय एम लेट बट आय एम ग्रेट, आणि टोकलाय चौकार. क्या बात आहे, हेलिकॉप्टर, आणि तो थेट लँड होतो इंटू द फॅन्स. चौकार. थोडेसे जरूर चेहऱ्यावरती नाराजगी असेल ओनरच्या समीर दादा, कारण की संघ आज पुरस्कृत केला. काय होऊ शकतं, क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ. आपण नेहमी म्हणत असतो की एका क्षणावरती हसवतो तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि तोच खेळ मैदानात 7 मध्ये रंगतोय. खरा दाफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 29 धावा. बॉल तयार आदित्य. हो, पुढचा बॉल. थोडंसं प्रेशर जोर येतो जेव्हा चौकार येतो ना गोलंदाजाला, तेव्हा थोडंसं प्रेशर दिसून येत आहे. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. येणारे 10 बॉल आणि आता 11 धावेची गरज. कुठे होती मॅच आणि कुठे आली आहे ती मॅच. येणारे 10 बॉल आणि 11 धावेची गरज. धडधड आता वाढलंय प्रत्येकाचं. मेहनत करावी लागेल. कोणाला या मॅच मध्ये रिझल्ट, निकाल काय असणार आहे, येणारी सगळं काही वेळ सांगून जाईल. कोण बनेल या मॅचचं सिकंदर. काटेकी टक्कर आहे. पुढचा बॉल हलका हाताने स्ट्राईक रोटेट, एक सिंगल मिळतीये. आणि आता समीकरणमध्ये चेंज येणारे आपण पाहिलं तर 9 बॉल आहेत आणि 10 धाव्यांची गरज आहे. कारण की आपण मेहनत जर केली ना तर आपल्याला यशापासून कोणी रोखू शकत नाही. आणि ते मेहनत मैदानात 7 मध्ये 4 अक्षराची तुम्ही करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती अजय चांगली बॅटिंग करतोय. पहिल्यापासून आल्या होत्या आणि प्रॉपर मॅरिटनुसार खेळतात, त्यांना देखील माहिती आहे. हो, पुढचा बॉल. हो, इथं फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला आहे. आणि अखेर एक इथे सिंगल फक्त मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि आता समीकरणमध्ये चेंज. एक धाव इथे एक मॅचला जवळ येते. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. आता येणारे आपण जर पाहिलं 8 बॉल आहेत आणि 9 धाव्याची गरज या मॅच मध्ये. काटाकीर अशी लढत आहे. कोण जिंकेल ही मॅच, कोण हरेल. जो जिंकेल तो नेक्स्ट राऊंड मध्ये आणि जो हरेल तो थेट घरचा रस्ता पकडेल. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खास करून जो हरेल तो येणारे 364 दिवस या स्पर्धेची, अर्थातच पालघर चषकाची वाट पाहणार आहे. इम्पॉर्टंट बॉल या ओव्हरचा. येणारे 7 बॉल आहेत आणि 8 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल जर डॉट आला ना तर मजा येईल या मॅच मध्ये. 7 बॉल 8 धावेची गरज या मॅच मध्ये. 7 बॉल 8 धावेची गरज. ओ, इथे या कवसला इथे आलाय डॉट. अखेर विकेट मिळतीये. विकेटचं बटन धावचीच्या स्वरूपात. फलंदाज अंकित बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता समीकरण उर्वरित आपण जर पाहिलं ना तर येणारे 6 बॉल आहेत आणि 8 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर YBCC अश्विनी पॅकर्सचा संघ खेळतोय. समीरदादा जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ
दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना पाहायला मिळेल जिथे इन ऍक्शन मध्ये ट्रिपल आर डहाणू हा संघ खेळतोय. आणि आता येणारे आपण पाहिला तर 6 बॉल आणि 8 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. कारण की महिना तिथे 4 अक्षराची करणं समीर दादा मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहे दोन्ही टीम्सला. करो या मरोची स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. यतीश पाटील काहीतरी न्यूज घेऊन आलेत. क्या बात आहे. जर इथून दावा या डिफेंड केले लाल्यानं तर नक्कीच कल्लू यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील नक्कीच देण्यात येईल जर या दावा डिफेंड केला तर लाल्यानं. आज लाल्याचा दिवस आहे मी तर म्हणेन कारण की मगाशी चौकार आलाय लाल्याच्या बॅटमधून आणि कदाचित ही मॅच देखील आपल्या बाजूनी करू शकतात. परंतु समोर देखील आपण पाहिलं तर ट्रिपल आर डहाणू संघ काही कमी नाहीये. चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. घाई थोडीशी केली होती आणि अखेर एक क्विक सिंगल. येणार आता 5 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. काटाकीर अशी लढत आहे. प्रेक्षकांना मजा येईल अशी मॅच आहे कारण की मेहनत आता करावी लागेल. टाळ्या वाजतात त्यांना देखील माहिती आहे मॅच महत्वाची आहे. टाळ्या वाजतात कोणाच्या बाजूने आहेत ते टाळ्या वाजवणारे प्रेक्षक. बॉलिंग टीम आवाज येऊ दे जोरात आवाज. क्या बात आहे. अश्विनी पॅकरचे संघाचे पाठीराख आहेत आणि आता मेहनत करावी लागेल परंतु दोन्ही बाजूने कारण की असं 5 बॉल आणि आता 7 धाव्यांची गरज आहे. कारण की असं म्हटलं तर 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसावल्या ना 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ते यश जर प्राप्त करायचं असेल तर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. 5 बॉल 7 धावेची गरज आणि अखेर आलाय हा चौकार. इकडे बॉल जाईल सीमा पार आणि या महत्वाच्या क्षणी हा सितारा चमकतोय. अजय माची त्याचं नाव आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आणि हा सितारा चमकतोय त्यांनी करून दाखवलंय. अजय त्याचं नाव आहे आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता इथे मिसफील्ड थोडीशी झाली मी तर म्हणेन. आल्याने थोडीशी चूक देखील केली. गोलंदाजी करत असताना टप्पा थोडे मागे ठेवला आणि त्या चौकार इथे मिळतोय. समीकरणामध्ये चेंज. आता इथून पुढे फक्त 3 धावेची गरज. 4 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. जर इथून डॉट आला तर 3 बॉल 3 पर्यंत मॅच येईल. संघर्ष मोठा आहे. कोशिश करावी लागेल. ओ बॅकफुट लावून आणि अखेर एक सिंगल मिळते अलॉंग विथ द कार्पेट. आता 3 बॉल आणि 2 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 3 बॉल आणि 2 धावेची गरज. 3 बॉल 2 जिंकेल कोण. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर 4 विकेट गेल्या होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 4 विकेट गेल्यात. जर सामना बरोबरी झाला तर विकेट वरती आहे पण जो आता विकेट येणं गरजेचं आहे. 3 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. या समीकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता जिंकेल तरी कोण. जो जिंकेल तो नेक्स्ट राऊंड मध्ये आणि जो हरेल तो येणारे 364 दिवस या स्पर्धेची या मानाच्या स्पर्धेसाठी वाट पाहत राहील. आणि नक्कीच जर आता टाय झालं तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल येस विकेट्स वरती. परंतु जर विकेट्स देखील सेम असतील तर बॉल आउट इथे नक्कीच केलं जाईल. क्या बात आहे. स्पर्धेचं नियोजन आहे आणि सर्व काही धमाकेदार आहे त्यामुळे आता नियम देखील धमाकेदार पाहायला मिळतील. येणारे आता आपण पाहतोय 3 बॉल आणि 2 धावेची गरज. 3 बॉल 2 जिंकेल कोण. एका बाजूला आपण पाहतोय YBCC, दुसऱ्या बाजूला ट्रिपल आर. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. क्या बात आहे. हे मॅच आपली आहे. हे पालघरचं पब्लिक आहे. पालघरचं क्रिकेट आहे. हे पॅटर्नच वेगळं आहे कारण की पालघरकर आहेत. बोलत यार इकडे गॅप मध्ये सामना संपलाय आणि सामना जिंकला टीम ट्रिपल आर डहाणू या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम YBCC. अश्विनी पॅकर चांगला खेळ राहिला हरकत नाहीये. करण अँड टीम वेल प्लेड. तुषार संपूर्ण टीमने चांगला खेळ केलाय परंतु थोडंसं धावा कमी बनला. धावा जर थोडेसे जास्त असत्या तर थोडंसं चित्र वेगळं असतं. हरकत नाहीये. क्रिकेट आहे. हारजीत होत असतं. चला आपण या मागचा मार्ग मॅच देतोय नो डाऊट. ज्यांनी बॅटिंग करत असताना मौकाच्या क्षणी तो चौकार ठोकला आणि शेवटपर्यंत टिकून राहिला आपल्या संघासाठी. अर्थातच अजय ठरलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अजय माची आपण या मार्ग मॅचचा किताब घेण्यासाठी
चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. चला अजय माची आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. हॅलो हॅलो चेक हॅलो. चला मी विनंती करेन अमन दादा या आपण आपल्या शुभाचे आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा किताब. अमन दादा इथे उपस्थित होतात आणि त्यांचे शुभाचे हॅलो. आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब. अजय मच्छे काय खेळताना कामगिरी केली लाजवाब, शेवटपर्यंत टिकून राहिले. प्रथमतः सिंगल कॅल्क्युलेटिंग खेळले, त्यांना देखील माहिती होतं आणि आता नंतर कमाल कौतुक करावं लागेल अजय यांचं. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी भरपूर असे गिफ्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील, जी आकर्षक बॅट आहे, आकर्षक कॅप, त्यानंतर आकर्षक टी शर्ट जर्सी आहे आणि जरूर पाहायला मिळेल एक गिफ्ट वाउचर आणि ब्युटिफुल मोमेंटो ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करू. या अजय. चला यस प्रथमतः आपण जरूर देतोय जी ब्युटिफुल ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचची. क्या बात आहे. त्यानंतर जे आपण पाहतोय PN स्पोर्ट्स यांच्या वतीनं आकर्षक जर्सी टी शर्ट आहे आणि त्यानंतर SG स्पोर्ट्स यांच्या वतीनं जरूर बॅट, आकर्षक बॅट तुम्हाला पाहायला मिळेल. विराट या कंपनीचे कॅप देखील आहे, तुषारजी मोरे यांनी पुरस्कृत केल्या, ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल जरूर. आणि एक वाउचर देखील आहे, वाउचर देखील तुम्हाला पाहायला मिळेल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल वाउचर जे 50 to 60% डिस्काउंट चे कुपन आहे, कुपन देखील आपण त्यांना देतोय. थैंक यू सो मच. आणि अजय यांच्यासोबत थोडीशी चर्चा करू. अजय भाई क्या कहोगे, मैन ऑफ द मैच मिला है, माइंड में क्या था? डिफिकल्ट था मैच थोड़ा बहुत क्योंकि सामने अच्छी टीम थी, क्या कहोगे, क्या माइंड में था? माइंड में यही था कि लास्ट तक खेलना है, लास्ट बॉल तक। और पहले बैटिंग करते समय आपके भी बैट पे बॉल आ रहा नहीं था, सिंगल खेल चालू रखा, बाद में हिटिंग करना था, तो साथ जिसमें चाहिए था वो मिला नहीं. क्या कहोगे टीम के बारे में, क्या चेंजेस करने पड़ेंगे नेक्स्ट मैच में? अभी टीम यंग है थोड़ा, तो थोड़ा दूसरे को प्रेशर आता है, मतलब लड़के नए हैं सब। और ये टूर्नामेंट के बारे में क्या